आपण आलो होतो ट्रान्सपोर्टला एवढ्या गाड्या बघून कसं आहे दिमागच हँग झाला. मग म्हणलं एवढ्या गाड्यामध्ये आपल्या गाडीचा नंबर कधी यायचा. मग म्हणलं काही नाही, आता लय अवघड झाल्या गोष्ट. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. पवारवाडीमध्ये आपण गाडी खाली केली. मग काय आपल्या मित्राकडून किशोर भाऊकडून पत्ता भेटला होता ट्रान्सपोर्टचा. त्याआधी म्हणलं पोटाची पूजा करावं. नंबर एक मध्ये नाशिकची मिसळ दाबली. त्यानंतर आलो ऑफिसला. राज ट्रान्सपोर्ट म्हणून ऑफिस आहे. मस्तपैकी पूजा पूजा केली ती. जरा बसलो, उशीर झालता यायला, गाडी खाली करून यायला. मग म्हणलं तेवढ्या तिथं मामा होते आपलेच पातळवाडीचे. त्यांना भेटला होता लोड. त्यांनी गेली एमपी ला भरायला. मग म्हणलं आता काही विषय नाही, आपल्यालाच बसावं लागतं इथं. थोड्या वेळानं गेलो, जरा म्हणलं बघावं नाश्ता पाण्याची काय सोय आहे. इथं काय ब्रेड पकोडा होता. मग काय चहा पेला, नाश्ता पिष्टा केला आणि तिथून आलो ऑफिसला. ऑफिस मध्ये आहे कुत्र नंबर एक मध्ये. मोबाईल मधला व्हिडिओ बघून कसं आहे ते पण लागल तर खेचायला. तेवढ्यात म्हणलं आपला भाऊ जरा जाऊन येऊ, चला बाहेर गाडीवर. मस्त पैकी चहा घेऊ. खाली गेलतो आंबड मध्ये. आंबड मध्ये नंबर एक मध्ये चहा पेलो. चहा पिऊन येताना आणि जाताना इतका त्रास होतोय ना. त्यानंतर उशिरा गेलो जेवायला. मस्त पैकी जेवण सांगितलं होतं, शेवभाजी. जेवलो दाबून. मग आता म्हणलं पडाव निवांत. आता काय गाडीत झोपायचं होतं, झोप झोप झाली. सकाळी सकाळी उठलो. मामानं आणलं होतं कुत्र बाहेर. मामाला म्हणलं नंबर एक मध्ये चालू द्याव ग. मामा मस्त खेळत होता त्याच्यासोबत. त्यानंतर म्हणलं आंघोळ पाण्याचं नियोजन लावायचं. बाजूलाच न होता आंघोळ केली. चेक चेक मध्ये गडीगच झालाय तयार, कडक मध्ये. मग म्हणलं सोबत आपला जोडीदार होता अहिल्यानगरचा भाऊच्यानं आपल्या गाडीचा एक छोटासा व्हिडिओ उचलला. आता म्हणलं काही विषय नाही, इथं आधी जोडीदार बनवावं लागते हो, तरच मन लागते, नाही तर काही विषयच नाही. तिथून म्हणलं सकाळी सकाळी जाऊ नाश्ता करायला. आता नाश्ता करायला जायचं म्हणलं की काय, सकाळी सकाळी इथं काय ब्रेड दिला होता, ते खाल्लं. चहा वगैरे घेतला. थोड्या वेळानं मग म्हणलं मामाला जरा मदत करायची होती, डिझेल टाकायला मदत केली. मामा सकाळी सकाळी दोन चार गाड्या गेल्या मोठ्या भरायला. बारक्या गाडीचा काय मालच निघा ना. ऑफिसला येऊन बसलो थोडा वेळ. जरा म्हणलं कुत्र्यासोबत खेळा. कुत्रा आज जरा शांतच झालत. थोड्या वेळानं काय चहा आणले होते, चहा वगैरे पिला आणि दुपारचा जरा जेवायचा टाइम. आता म्हणलं चल म्हणलं भाऊ जेवण करून येऊ मस्त पैकी. जेवायला सांगितली होती शेवभाजीच, कारण दुसरं काही तर चांगलं भेटतच नाही. जेवण फिवण केलं नंबर एक मध्ये. जेवण फिवण केलं टॉप मध्ये. आणि भाऊ म्हणला चल जरा फिरून यायचे, जरा एक पोत जमा करायचे. नाशिकचे रस्ते असल्याचे नालाचे आहेत ना, काय सांगायचं. जिथं बघल तिथं खड्डाच चालू आहे. बाकी काय विषय नाही हो. पायाची पार वाट लागून गेली. तिथून म्हणलं जरा आता कडक मध्ये चहा पिऊया. चहा प्यायला गेलो आम्ही जवळपास 5 किलोमीटर. बाकी विषय उद्या भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये.